मागील भागामध्ये आपण बघितलं, हा समीर बघ, नजर तर हटत नाहीये माझ्यावरून, पण दाखवेन तर शपथ. ईशा तिचा पिंक फ्लोरल गाऊन ठीकठाक करत म्हणाली. तीही आज काही कमी सुंदर दिसत नव्हती आणि समीरची नजर खरंच सारखी सारखी तिच्याकडे जात होती, जे पाहून तिच्या मनात मोर नाचत होते. डोंट वरी, लवकरच त्याच्या फिलिंग्स तुझ्यासोबत शेअर करेन तो, मधू हसून हळूच म्हणाली. आता पुढे. आय होप सो, ईशा क्रॉस फिंगर करून उसासा सोडत म्हणाली. तितक्यात पिया व मुकेश अंजूला घेऊन आले. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या. रुद्रांश तिला बघितलं नाही तेच उठून उभा राहिला. तो आता भान हरपून एकटक तिला बघत होता. तिनं सुद्धा मरून कलरचा घेरदार घागरा घातला होता, ज्यावर गोल्डन कलरची डिझाईन होती. खांद्यावरून एका बाजूला ओढणी सोडली होती. त्यावर साजेल असा गर्द मेकअप केल्यानं तिचा आखीव रेखीव गोरा चिट्टा चेहरा कमालीचा मनमोहक वाटत होता. त्यात मॅचिंग ज्वेलरी, मोकळे सोडून कर्ल केलेले केस तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. ती जशी जशी पुढे येत होती त्याच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. त्याची ती खिळलेली नजर बघून तीही लालगुलाबी होऊन खाली पाहत होती. तुझीच होणार आहे ती, बस खाली, आजी रुद्रांशचा हात धरत म्हणाल्या. तसा तो भानावर आला. तो आता थोडंसं लाजतच खाली बसला. सगळेजण मोठ्यानं हसू लागले त्याला. अंजू ही लाजतच शीलाबाईंच्या शेजारी जाऊन बसली. इकडे सौरभ तर पूर्ण लक्ष पियाकडे होतं. नेव्ही ब्लू कलरच्या फ्लोरल गाऊनमध्ये तीही अफलातून सुंदर दिसत होती. तिचा गौरवर्ण चांगलाच खुलून दिसत होता. त्यात मेकअप केल्यानं तर चार चांद लागले होते तिच्या सौंदर्याला. पियानं सौरभकडे बघितलं. त्याला तसं एकटक बघताना पाहून तिला वेगळंच फील झालं. अंगावर उगीचच काटा येऊन गेल्यासारखं वाटलं तिला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती अंजू शेजारी बसली. पूर्वी व मुकेशही नजरेनंच एकमेकांशी संवाद साधत होते. आम्हाला एकत्र बसण्याची तरी सोय करायची सगळं, रुद्रांश हळूच पूर्वीला म्हणाला. बिचाऱ्याचं तोंड पडलं होतं. आयुष्यभर एकत्रच बसायचंय महाराज, कंट्रोल करा थोडंसं, पूर्वी त्याचा कान ओढत म्हणाली. त्यानं तिच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि मग चेअर थोडीशी मागे करत अंजूकडे पाहिलं. तीही तिरक्या नजरेनं इकडेच बघत होती. त्यानं छातीवर हात ठेवून नजरेनंच तिची तारीफ केली. ती गोड लाजून हसली त्यावर. तिनं समोर बघण्याचा इशारा केला. समीर स्टेजवर आला तसा म्हणाला, माईक चेक, माईक चेक, हॅलो एव्हरीवन, मी समीर. आणि तो सौरभकडे बघितलं. तोही सूत्रसंचालन करणार होता त्याच्यासोबत, पण त्याचं सगळं लक्ष पियावर होतं. त्यामुळे तीही गोरीमोरी झाली होती जरा. समीर त्याला थोडासा धक्का देऊन भानावर आणत म्हणाला, मी समीर आणि मी सौरभ, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत. सौरभ कसं तरी म्हणाला आणि मग पुन्हा उत्साहात येऊन म्हणाला, जसं की तुम्हाला माहीतच आहे, माझ्या जुळ्या बंधुराजांच्या संगीत समारोहासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. खरं तर आम्ही दोघेही सोबतच या जगात आलो, त्यामुळं माझं पण लग्न त्याच्यासोबतच व्हायला पाहिजे होतं, हो की नाही? बट नाही झालं तसं, कारण मी त्याच्या इतका फास्ट नाही ना. शेवटचं वाक्य सौरभ तोंड पाडत म्हणाला. तसे सगळेजण हसू लागले. रुद्रांशने खालूनच त्याला मुक्का मारण्याची ॲक्टिंग केली. याचं ऐकू नका तुम्ही, फास्ट तर हा आहेच. आजपर्यंत इतका फास्ट पुढे आलाय की त्याच्या हातात कुणाचा हात टिकलाच नाही. समीर त्याची खेचून मोठ्यानं हसत म्हणाला. सगळेजण टाळ्या वाजवून मोठ्यानं हसले. सौरभने कमरेवर हात ठेवून समीरकडे रोखून बघितलं. समीर लगेच पुढे बघत म्हणाला, तर आपण उशीर न करता सुरुवात करूया आजच्या शुभकार्याला. त्याआधी थोडंसं मनोरंजन तर झालंच पाहिजे, हो की नाही? तर कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी तुमच्यासमोर येत आहे आमच्या सगळ्यांची जान, आमची पिल्लू, म्हणजेच आमची तानी राणी, सौरभ मोठ्यानं म्हणाला. सगळेजण टाळ्या वाजवू लागले. तानी स्टेजवर आली, पण आजूबाजूला जमलेली माणसं बघून पुन्हा घाबरतच कोपऱ्यात गेली. पूर्वी उठणार तेच मुकेश उठून स्टेजवर गेला. तो गुडघ्यांवर बसून ताणीसोबत काहीतरी बोलत होता. त्यानं तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यानं तिला मिठी मारली. पूर्वीच काय, पण समस्त मोहिते परिवार मुकेशकडे भारावून बघत होते. ताणी स्टेजवर जाऊन मोठ्यानं म्युझिक प्लीज ओरडली. तिच्या आवाजातला तो दमदारपणा बघून सगळेजण प्रभावित झाले. सगळेजण कौतुकानं टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन देऊ लागले. चंदा मामा से भी प्यारा मेरा मामा, मेरी आँखों का तारा मेरा मामा.
चंदा मामा से ओ चंदा मामा से प्यारा मेरा मामा, मेरी आँखों का तारा मेरा मामा. हे गाणं संपल्यानंतर ती स्टेजवरून खाली आली आणि रुद्रांशसमोर उभी राहून डान्स करू लागली. गाणं संपलं नाही तेच ती रुद्रांशकडे पळत जाऊन मिठी मारली. त्यानं तिच्या डोक्यावर ओठ टेकवून तिला मांडीवर बसवलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. ओहो, सुरुवात जर अशी जबरदस्त असेल तर आजची रात्र अफलातून असणार, यात वाद नाही, समीर स्टेजवर येत म्हणाला आणि मग पुढे म्हणाला. आता तुमच्या समोर येत आहेत नवरदेवांचे जुळेबंधू सौरभ, मित्र राहुल आणि त्यांच्यासोबत आपल्या सुंदर सुंदर नवरीच्या सुंदर सुंदर बेस्टी पिया आणि मधू. अंजूने हसून त्याला चापट मारण्याचा इशारा केला. तो हसतच तिथून गेला. हे चौघेजण स्टेजवर येऊन आपापली पोझिशन घेऊन पार्टनर समोर उभे राहिले. गाणं लागलं तसे ते डान्स करू लागले. दो नैन सितारे है चांद सा मुखड़ा, क्या कहना उसका आफरीन, दावत में जैसे वो शाही टुकड़ा, उसके जैसी ना कोई नाजनीन, शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. सौरभने पियाच्या कमरेवर हात ठेवला. तशी ती थोडीशी शहारली होती. तिला नक्की काय होतंय तिचं तिलाच समजत नव्हतं. हळूहळू ती सौरभच्या नजरेत हरवत चालली होती. राहुल व मधू तर आल्यापासूनच हरवलेले होते एकमेकात. सारी महफिल की जान बची है, क्या कहना उसका आफरीन, मुफलिस के दिल का अरमान बनी है उसके ना जैसी कोई नाजनीन, शाही जोड़ा पहन के आई जो बन ठन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. डान्स संपल्यावर राहुल मधूसोबत खाली गेला, पण सौरभ पियाला पकडून तिच्याकडेच बघत थांबला होता. टाळ्यांच्या आवाजानं सुद्धा तो भानावर आला नव्हता. पियानं खाली पाहिलं तर सगळेजण तोंडातल्या तोंडात हसत होते. तिला ओशाळल्यासारखं झालं. तिनं त्याला हळूच चिमटा काढला तसा तो भानावर आला. ती पटकन त्याचे हात बाजूला करत खाली गेली. ती अंजू शेजारी बसली. अंजूला हसताना बघून पिया तिला ओरडली. हसू नकोस प्लीज, वेडा आहे तो. तुझ्यासाठी, अंजू हळूच म्हणाली. सियानं तिच्याकडे थोडंसं रागामध्ये पाहिलं, पण मनात मात्र कारंजे ओढू लागले होते तिच्या, जे तिला मान्य करणं थोडं जड जात होतं. सौरभने कसं तरी हसतच सगळ्यांकडे बघितलं. त्याची नजर दिनेश रावांकडे गेली. ते हाताची घडी घालून बघत होते. तो त्यांची नजर चुकवून पटकन स्टेजवरून खाली उतरला. अजून एक विकेट पडली वाटतं आपल्या घरात. महादेवराव दिनेशकडे बघून हसत म्हणाले. दिसतं तर तेच आहे, पण बघू किती दिवस लपवतोय. आपण आहोतच मग कान खेचायला. दिनेशरावही त्याच्याकडे बघत म्हणाले. दोघेही मान हलवून मोठ्यानं हसले. समोर आता स्टेजवर पूर्वी, मुकेश, समीर, ईशा आपापल्या पार्टनरसोबत उभे होते. पूर्वी थोडंसं घाबरतच समोर बघत होती, कारण समोरच आजी बसलेल्या होत्या. आजींनी हात वर करून टाळ्या वाजवल्या. तशी ती रिलॅक्स झाली. पुढचं गाणं लागतं तसं चौघेही डान्स करू लागले. समीर व ईशा पुरते हरवले होते एकमेकांमध्ये. त्यांना कशाचंच भान नव्हतं. इकडे पूर्वीही एकटक मुकेशला बघत होती. त्याच्या नजरेत तिच्याप्रती दिसत असलेल्या भावनांशी सांगड घालत होती. तिच्या आयुष्यात कोणी येईल, तिच्यावर प्रेम करेल याची साधी कल्पनाही केली नव्हती तिनं. त्याचीही अवस्था अगदी तशीच होती. दोघांनाही त्यांच्या वाट्याचं खरं प्रेम भेटत होतं. त्याचं गालामधलं हसू तिला लाजवत होतं आता. आज पहिल्यांदाच पूर्वी मोकळेपणानं मुकेशसोबत वावरत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजींनी डोळ्याला पदर लावला. रुद्रांशने त्यांचा हात हातात घेऊन त्यांना हसण्याचा इशारा केला. इकडे अहिल्याबाई पण थोड्याशा इमोशनल झालेल्या होत्या आणि त्यांचे अहो दिनेशराव त्यांचा हात पकडून त्यांना हसवत होते. नंतर संजय, अपर्णा, दिनेशराव, अहिल्याबाई आणि महादेवराव, कमलाबाई यांचाही छोटासा डान्स झाला. वा, क्या महफिल सजी है. असं वाटत आहे की परफॉर्मन्स संपूच नयेत. हो ना समीर. सौरभ समीरकडे बघून उत्साहानं म्हणाला. हो ना ब्रो, शेवट जवळ येत चाललाय, पण त्याआधी वेळ आहे एका छोट्याशा सरप्राईजची. सो मिस्टर नवरदेव आणि मिस नवरी, आर यू रेडी. समीर हसत म्हणाला. दोघेही स्टेजवरून खाली गेले. रुद्रांश व अंजूने आधी एकमेकांकडे आणि मग उत्सुकतेने समीरकडे बघितलं. स्टेजवर थोडासा अंधार झाला होता. तितक्यात एक मुलगी बॅग घेऊन चालत आली. समोरून एक मुलगा आला. दोघांचीही धडक झाली. ती पडणार तेच मुलगा तिला पकडत म्हणाला. थोडंसं सांभाळून. लाईट लागली तर सायली आणि राज स्टेजवर होते. अंजू आणि रुद्रांशनं चमकून पाहिलं त्यांना. तेच कपडे, तोच सीन. दोघांनीही त्यांची पहिली भेट आठवली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि हसतच पुन्हा स्टेजकडे पाहिलं.
इकडे बॅकग्राऊंड म्युझिक पण वाजत होतं. अरे ये क्या हुआ मैंने ना ये जाना, अरे अरे बन जाए ना कहीं कोई अफसाना. नंतर अंजूचा रूममधला सीन दिसत होता, जिथे ती मोबाईलमध्ये काहीतरी लिहित होती. पूर्वीनं बॅकग्राऊंडमध्ये कविता वाचली. भेटून तू गेलास असेच चालताना, चेहरा तो तुझा मनास भुलवणारा, आवरू कशी मी तुझ्या आठवांना, असेच होते का रे प्रेमात गुंफताना. रुद्रांशने आश्चर्याने अंजूकडे पाहिलं. तिनं लाजून मान खाली घातली होती. अरे वा, म्हणजे आपल्या घरात एक कवी येणार तर, आजी रुद्रांशला म्हणाल्या. माहीत नाही आजी, तिनं मला कधी ऐकवली नाही कविता. रुद्रांश अंजूच्या लाल गुलाबी गालांवर नजर टाकत म्हणाला. आता काय, आयुष्यभर तेच तर करायचंय, आजी हसत म्हणाल्या. तो पण केस मागे करत गालामध्ये हसला. इकडे अंजू, पिया, मधू आणि ईशा थोडंसं चिडून बघत होती. त्यांनी तिच्या मोबाईलमधून कविता जी चोरलेली होती. त्या तिघींनीही कान पकडले आणि मग हळूच एकमेकींना टाळी देत हसू लागल्या. सायली व राज, अंजू आणि रुद्रांशचे काही गोव्यातले, काही पुण्यातले सीन दाखवून दोघांचीही लव्ह स्टोरी दाखवत होते. त्यांच्यासोबत अंजू आणि रुद्रांश प्रत्येक क्षण पुन्हा जगत होते. दोघांनाही एकामागून एक सगळं आठवत होतं आणि ते दोघेही समाधानानं हसत होते. सायली व राजने अंजूचा प्रपोजल सीन दाखवला आणि मग कपल डान्स करून खाली गेले. सौरभ स्टेजवर येत म्हणाला. आता वेळ आहे त्यांच्या परफॉर्मन्सची, ज्यांची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. अरे पण नवरी कुठे गेली, समीरने समोर बघत विचारलं. सगळ्यांनी बघितलं तर अंजू जागेवर नव्हती. रुद्रांश पण लगेच म्हणाला. अरे आत्ता तर होती इथे. अरे 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 बिचारा नवरदेव, चेहरा बघा त्याचा, सौरभ हसत म्हणाला. रुद्रांशने त्याच्याकडे नजर रोखून बघितलं. सगळेजण तोंड दाबून हसू लागले. घाबरू नका नवरदेवजी, तिकडे बघा, समीर हात करत म्हणाला. सगळ्यांनी उजव्या बाजूला बघितलं. तिथे एक एक पोलीस जीप उभी होती. त्यामधून काही लेडीज पोलीस उतरल्या. रुद्रांश श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट बघत होता. त्या लेडीज पोलीस बाजूला झाल्या तशी अंजू खाली बघत समोर आली, तेही डोक्यावर हॅट आणि हातात छडी घेऊन. ते बघून रुद्रांश तोंडावर हात ठेवून हसला. अंजूने मान वर केली आणि रुद्रांशकडे बघून एक डोळा मिचकावला. त्यानं आश्चर्यानं आधी तिच्याकडे आणि मग बाजूला आजीकडे बघितलं. सगळेजण मोठ्याने ओरडून तिला प्रतिसाद देऊ लागले. दीदीचं हे रूप पहिल्यांदा बघतोय मी, राज समीरकडे बघत म्हणाला. प्रेमात पडल्यावर असंच होतं भाऊ, भले भले बदलतात, समीर मोठ्यानं हसत म्हणाला. इकडे गाणं लागलं तशी अंजू त्या पोलिसांसोबत ठेक्यावर डान्स करू लागली. है वो हैंडसम सोना सबसे मेरे दिल को गया लेकर, मेरी नींद चुरा ली उसने ख्वाब गया देकर, अब ये नैना बोले यार बोले ही लगातार, कोई चाहे कितना रोके करूंगी प्यार, मेरे सैया सुपरस्टार मेरे सैया सुपरस्टार. रुद्रांश तोंडावर हात ठेवून कौतुकानं प्रेमानं तिच्याकडे बघत असतो. त्यात तिचे ते मानेचे कमरेचे लटके झटके त्याच्या काळजात गोड खळबळ माजवत चालले होते. असं उठून जावं आणि तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं त्याला, पण मोठ्या मुश्किलीनं तो कंट्रोल करून बसून राहिला होता. अंजू आपली नजरेतले कातील वार करतच होती त्याच्यावर. डान्स करता करता अंजू रुद्रांश समोर आली. त्याचा हात धरून उठवून त्याला स्टेजवर घेऊन गेली. त्याच्या भोवती डान्स करून मग ती त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसली आणि त्याच्याकडे बघत दोन्ही हातांनी हार्ट तयार केला. रुद्रांशसाठी सगळं अनपेक्षित होतं हे, तेही अंजूकडून. असं सगळ्यांसमोर तो एकटक भारावून तिच्याकडे बघत होता. तीही त्याच्या नजरेत खोलवर बघत होती. चेहऱ्यावरही चांगलंच तेज होतं तिच्या. सगळ्यांच्या टाळ्यांनी रुद्रांश भानावर आला. त्यानं अंजूला खांद्याला धरून उठवलं आणि तिला मिठी मारली. सगळेजण टाळ्या वाजवू लागले तसे ते बाजूला झाले. मध्येच लाईट बंद झाली. रुद्रांशने संधी साधून तिच्या गालांवर ओठ टेकवले आणि हळूच म्हणाला, थँक्यू. ती शहारून बोलणार तेच दोघांवरच फ्लॅशलाईट पडली. आता त्यांचा कपल डान्स होणार होता. रुद्रांशनं तिला कमरेला धरून जवळ घेतलं. गाणं लागलं तसं दोघांनी एकमेकांना पकडून डान्स करू लागले. रुद्रांशनं तिला गोल फिरवून पुन्हा जवळ घेतलं. अंजू रुद्रांशच्या नजरेत हरवत चालली होती. त्या गाण्यातून जणू तिच्या भावनाच ती त्याच्यापर्यंत पोहोचवत होती. तीही भरल्या डोळ्यांनीच त्याच्या चेहऱ्यावर तिचा हात ठेवला. रुद्रांशने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. तिनं लाजून मान खाली घातली. त्यानं पुन्हा तिला गोल फिरवून जवळ घेतलं आणि तिच्यासोबत थिरकू लागला.
रब से मिला एक अयान बन गए ख्वाबों का मेरे मुकाम बन गए आपकी तारीफ में क्या कहे. गाणं चालू असताना रुद्रांशनं अंजू समोर बसून हात पुढे केला. तिनेही हसतच त्याच्या हातात हात दिला. त्यानं तिच्या बोटात अंगठी घातली. तसे सगळेजण टाळ्या वाजवू लागले. अंजूने त्याला उठवून त्याच्याही बोटात अंगठी घातली. इकडून समीर आणि सौरभ वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकत होते. रुद्रांशने अंजूला उचलून घेतलं. तिनं त्याच्याकडे पाहिलं तसं तिच्या नजरेत बघून तो तिला गोल फिरवू लागला. गाणं संपलं तरी रुद्रांश तिला तसाच पकडून उभा होता. ती पण त्याच्या गाळ्यात हात टाकून त्याच्याकडे बघत होती. लाईट बंद कर, नाहीतर 1 तास होऊन गेला तरी ते असेच थांबतील, सौरभ समीरला म्हणाला. त्यानेही लगेच जाऊन लाईट बंद केली. ते दोघेही लगेच भानावर आले. रुद्रांशने अंजूला खाली ठेवलं. अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा तिच्या गालावर ओठ टेकवले. तेच लाईट लागली. तो पटकन मागे झाला. अरे घाबरतोयस काय? तुझीच होणारी बायको आहे, संजय खालून ओरडला. रुद्रांश डोक्याला हात लावत हसला. अंजू घाबरून त्याच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच नाही म्हणाली. पण तो थोडीच ऐकणार होता. त्यानं आता सगळ्यांसमोरच तिच्या गालावर ओठ टेकवले. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना चिडवू लागले. अंजू तर लाजून लालेलाल झाली होती. तिनं त्याला मिठी मारत तोंड लपवलं. त्यानंही तिला मिठीमध्ये घेतलं. दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच हरवलेले होते. समीर व सौरभ दोघेही हळूच तिथे आले आणि मोठ्यानं कॉंग्रॅच्युलेशन्स ओरडले. ते दोघेही दचकून बाजूला झाले. सगळ्यांना मोठ्यानं हसताना बघून हे दोघेही कमालीचे लाजले. एकमेकांचा हात धरून ते खाली आले. त्यांनी जोडीनं सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. थोडा वेळ दोघांचं इतरांचं फोटोशूट झालं आणि मग सगळेजण डिनरसाठी आत गेले. पण खरंच तुम्ही दोघांनी खूप छान परफॉर्मन्स केले. मला असं वाटत होतं की मीच आहे की काय तिथं, अंजू राज आणि सायलीचं कौतुक करत म्हणाली. हो ना, अंजूचं ते सारखं सारखं पडणं आणि तिला मी सावरणं मी खूप मिस करतोय, रुद्रांश हसत म्हणाला. ओ अंजू, अर्थ कळला का याचा? ईशानं खोडील हसत विचारलं. डोंट वरी जीजू, तिची सवय आहे ती. तुम्हाला खूप चान्स भेटतील नंतरसुद्धा, पिया तिची खेचत म्हणाली. अंजूने तिच्या हातावर मारलं. आम्हाला कधी भेटणार चान्स? सौरभने मध्येच पियाकडे बघत विचारलं. पियानं न समजल्यासारखं पाहिलं. सौरभने एकटा आजूबाजूला बघितलं आणि मग हळूच म्हणाला. मी आता मनात नाही ठेवू शकत हे पिया. खूप दिवसांपासून तुला एक सांगायचं आहे. काय? तिनं थोडंसं संशयानं विचारलं. मनात थोडीशी चलबिचलही झाली. हेच की मी आजपर्यंत खूप मुलींना डेट केलं, त्यांच्यासोबत फिरलो, पण तू भेटल्यावर जसं फील झालं ना तसं त्यांच्याप्रती कधी फील झालंच नाही. लाईफमध्ये पहिल्यांदा मला राईट सिग्नल मिळाला असं वाटतंय. मला तू खरंच आवडतेस, खूप खूप आवडतेस. मी प्रॉमिस करतो की ते तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मिटून देणार नाही मी. शेवटपर्यंत तुझा हात सोडणार नाही. त्या देवसारखं तर बिलकुल करणार नाही. पण त्यासाठी मला एक चान्स हवाय. देशील? सौरभ तिच्या नजरेत बघून म्हणाला. त्याचा शब्दनिशब्द मनाच्या गाभाऱ्यातून आल्यासारखा वाटत होता. पियानं एकदा त्याच्याकडे आणि मग सगळ्यांकडे बघितलं. ती लगेच उठून पळतच बाहेर गेली. सगळ्यांनीच सौरभकडे बघून डोक्याला हात मारून घेतला. अरे बिनडोक मुला, सांगायचंच होतं तर तिला एकटीला बाजूला घेऊन बोलायचंस ना, रुद्रांश त्याच्याकडे बघत ओरडला. नाहीतर काय, आत्ता तर बोलायची गरजच नव्हती. ती कन्फ्यूज आहे आणि म्हणालास तर म्हणालास, वर त्या देवचं नाव कशाला घेतलंस? अंजूही थोडंसं ओरडतच म्हणाली. सौरभला त्याची चूक कळली. त्यानंही डोक्यावर हात मारून घेतला. आता बसलायस काय? जा पटकन, पूर्वी त्याच्याकडे बघत ओरडली. मी आलोच, असं बोलून सौरभ उठून बाहेर पळाला. अवघड आहे याचं, बिचारी पिया, मधू स्वतःशीच म्हणाली. सगळ्यांनी थोडंसं सिरियस होऊन पाहिलं एकमेकांकडे आणि मग मोठ्यानं एकमेकांना टाळी देऊन हसू लागले. पिया स्टेजच्या खाली एका चेअरवर बसलेली होती. मी पण ना खरंच मूर्ख आहे, सौरभ स्वतःशीच बोलत आला. तो हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला. ती त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकून समोर मान वळवली. सॉरी पिया, मी असं सगळ्यांसमोर बोलायला नको होतं, पण मला आज कंट्रोलच झालं नाही. तू दिसतच एवढी सुंदर आहेस की. आणि किती मूर्ख आहे मी, त्या बावळट देवचं नाव घेतलं. आय एम रिअली सॉरी. तू प्लीज राग मानू नकोस, सौरभ तिला विनवणीच्या सुरात म्हणाला. पिया त्यावर काहीच बोलत नाही. हे बघ, मी माझ्या फिलिंग्स सांगितल्या, बट इट डज नॉट मीन की तू पण सेम फील करायला हवं.
काहीच जबरदस्ती नाही. तुझ्या मनात नसेल तर हरकत नाही. आपण फक्त फ्रेंड्स बनून राहू. मला आवडेल तुझ्यासोबत फ्रेंड झोनमध्ये राहायला. सौरभ थोडंसं हसून म्हणाला. पियानं थोडंसं चिडूनच पाहिलं त्याच्याकडे. तुला खरंच वाटतं का की आता मी तुझी फ्रेंड बनून राहीन म्हणून, तेही तू तुझ्या मनातलं सांगितल्यावर? तिनं कपाळावर आठी पाडत विचारलं. त्यालाही ते पटलं. अगं मग आता काय करायचं? त्यानं तिला गोंधळून विचारलं. त्याचा तो प्रश्न ऐकून पियानं चमकून पाहिलं त्याला. तिला आता हसू आलं. तू हसतीयस म्हणजे तुला राग नाही आला? सौरभनं खुश होऊन विचारलं. राग का येईन? पिया समोर बघत शांतपणे म्हणाली. सौरभ खुश होऊन म्हणाला. म्हणजे तुला पण मी? नाही, पिया त्याला थांबवत म्हणाली. त्याचा चेहरा पडला. पिया थोडंसं थांबून मग हळूच म्हणाली. मला थोडा वेळ हवा आहे. सौरभची कोमेजलेली कळी खुलली. म्हणजे तू हो बोलतीयस? त्यानं धडधडत्या छातीनं विचारलं. मी तसं कुठं म्हणाले? तिनं भुवया वाकड्या करत विचारलं. मग नकार देतीयस का? त्यानं परत गोंधळून विचारलं. मी तेही नाही म्हणाले, पिया त्याच्याकडे बघत म्हणाली. त्यानं भुवया उंचावल्या. पिया उठून हसतच आत गेली. हिला नक्की काय म्हणायचं होतं? सौरभने स्वतःलाच प्रश्न केला. होकार नाही, नकार नाही, थोडा वेळ हवा आहे म्हणजे? ती माझा विचार करणार. अरे हो ना, विचार करतीये म्हणून तर वेळ हवा ना, नाहीतर सरळ नाही म्हणाली असती. येस. या विचारानं सौरभ खुश होऊन उठला. त्यानं 1-2 उड्या मारल्या आणि मध्येच थांबला. बाजूचे लोक त्याच्याकडे बघत होते. त्यानं कसं तरी हसत त्याची कॉलर नीट केली आणि मग पळतच आत गेला. सगळे पाहुणे रिसॉर्टकडे गेले. त्यांची राहण्याची सोय केली होती तिकडे. बाकीचे घरी जाण्यासाठी निघाले. अंजू व रुद्रांशचा तर पायच निघत नव्हता, कारण दोघेही आता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मंडपामध्ये भेटणार होते. रुद्रांशने अंजूचे दोन्ही हात हातात घेत त्यावर ओठ टेकवले आणि तिच्या नजरेत बघून म्हणाला. कधी एकदा सकाळ होईल असं झालंय मला आता. अंजू गोड हसून म्हणाली. मलाही. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. मनात नसतानाही रुद्रांश घरी आणि अंजू रूमकडे गेली. अंजूचा तर सगळा वेळ त्याच्याच विचारात गेला होता. संगीतामधले सगळे गोड क्षण आठवत आठवतच ती झोपेच्या अधीन होऊन गेली. इकडे रुद्रांश मात्र जागा होता, विकासच्या मेसेजची वाट पाहत. 12 नंतर त्याचा मेसेज आला. त्यानं भेटण्यासाठी बोलावलेली वेळ नेमकी लग्नाची होती. वाटलंच होतं मला. माझ्या लग्नात अडथळा कसा आणायचा हेच ठरवत असणार तो. लग्न सोडून तर मला आता जाता येणार नाही. पण मग करायचं काय? उद्या हळद लागल्यावर पण घराबाहेर पडता येणार नाही. रुद्रांश स्वतःशीच बडबडला. रूममध्ये एरझऱ्या घालत तो बराच वेळ विचार करत होता. शेवटी काहीतरी ठरवून तो झोपी गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.